श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातला पुढचा पदार्थ लोकरीपासून चकली. तर त्यासाठी लागणारं सामान आहे लोकर. मी बघा या कलरची लोकर घेतलेली आहे आणि आपल्याला सुईची गरज आहे आणि कैची. चला तर आपण आता लोकरीपासून चकली बनवूया. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा स्लिप नॉट बांधून घेऊया आणि आपल्याला इथे 100ची साखळी करायची आहे. 2 3 4 अशी आपण 100ची साखळी इथे करून घेणार आहोत. आपली ही 100ची आता साखळी बनवून झालेली आहे. तर आपल्याला ह्या साखळीमध्ये ट्रिपलचे क्रोशे घालायचे आहेत. आपल्याला डबल क्रोशे माहिती आहे. आपण एकदा सुईवर धागा घेऊन ह्या साखळीतनं काढून आपण जो टाका घालतो त्याला आपण डबल क्रोशे म्हणतो. आता आपल्याला ह्या सुईवर 2 वेळा वेढे घेऊन बघा, एक साखळी सोडून मी पुढच्या साखळीत घातले, मग 2 हातनं काढलं, परत आपल्याकडे 2 टाके राहिले, परत 2 हातनं काढलं, आणि परत 2 हातनं काढलं. बघा, मी 2 वेळा 2 वेढे घेतले सुईवर, 1 2 आणि पुढच्या साखळीत घातलं, म्हणजे आपल्याकडे एकूण झाले 4 टाके. मग पहिल्यांदा आपण 2 हातनं काढले, नंतर परत 2 हातनं काढले आणि नंतर परत 2 हातनं काढले. असा आपला एक टाका तयार झाला. 1 2 एकदा म्हणजे 4 झाले. ह्यातनं काढलं, परत 2 हातनं आणि परत 2 हातनं. हा असा आपला टाका तयार होईल. तर अशी आपल्याला ही पूर्ण साखळी तयार करून घ्यायची. फक्त पुढचे जे 15 टाके आहेत ते आपल्याला सोडायचे. तर बघूया, आपण करून घेऊया. असे आपल्याला इकडे ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. बघा, 1 2 पहिले 2 हातनं काढला, परत 2 हातनं काढला, परत आपल्याकडे 2 टाके राहिले, आपण परत त्या 2 हातनं काढला. असा हा आपल्याला ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा आहे. अशा ट्रिपल क्रोशे केल्यावर आपल्याला इकडे 15 टाके सोडायचे आहेत. 15 साखळ्या. आता हे आपण ट्रिपल क्रोशे केलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्या पुढे जे करायचे ते आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत. या 2 हातनं, परत 2 हातनं आणि परत 2 हातनं. असं आपल्याला इथपर्यंत करून घेतलं आपण. आता हे किती टाके राहिलेत मी मोजलेले नाही आहेत, पण आता आपण इकडे डबल क्रोशे करूया. कमी जास्ती टाके सोडले तरीसुद्धा चालतात. 1 हे डबल क्रोशे करतोय आपण, 2 3 4 5 6
6 7 8 9 आणि आता आपण हे 9 डबल क्रोशे केलेत आणि आता हे जे पुढचे आहेत ते आपण सिंगल क्रोशे करूया. बघा 1 2 3 अगदी 10 टाके सोडले तरी सुद्धा चालतात. माझ्याकडनं हे जरा जास्तीच सुटलेत पण ठीक आहे. हे आपल्याला जोडण्यासाठी शेवटला आपलं व्यवस्थित सर्कल यावा म्हणून आपण हे करतोय. आता हे आपलं पूर्ण झालं. धागा आपण इथे कट करून घेऊया. आणि या धाग्याची आपण इकडे गाठ बांधून घेऊया. आता बघा मैत्रिणींनो, आपली आता ही पट्टी तयार झालेली आहे. इकडे धागा कट करून घेतला आहे आणि आपल्याला ही पट्टी आहे ती उलट्या बाजूने फोल्ड करून म्हणजे सरळ बाजूने आतमध्ये घ्यायची आणि जी उलटी बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला काढायची. आणि मग आपण ह्याला ना, मी इकडे सुई धागा घेतलेला आहे आणि ह्या सुई धाग्याने आपल्याला इकडे ह्याला जोडायचं आहे. बघा असं बंद करून घ्यायचं आहे. तर आपण ह्या साखळीतनं घालूया पहिल्यांदा. इकडे आता आपण इकडे प्रत्येक साखळीमधनं घेऊन आपल्याला इकडे हे असं शिवून घ्यायचं आहे. प्रत्येक साखळीतनं घेऊन आपल्याला हे शिवायचं आहे आणि हे पूर्ण असं आपण शिवून घेणार आहोत. तर मी आता हे शिवून घेते तोपर्यंत. तर आपण असं हे शेवटपर्यंत शिवून घेणार आहोत. आपल्याला हे शेवटपर्यंत असं शिवून घ्यायचं आहे. मग हे शिवून झालं आपलं. धागा आपल्याला तोडायचा नाही आहे, तसंच ठेवून द्यायचं आहे.
आता हे आपण शिवल्यानंतर हे बघा हे असा गोल आकार येईल त्याला आणि मग आपल्याला हे असं गोल फिरवून घ्यायचं आहे चकलीसारखं. सरळ करून घ्या. म्हणजे चकलीला कशा अगदी छान काटे बिटे आल्यासारखी ही चकली छान दिसते. बघा ही आपली चकली तयार झाली. आता ह्या चकलीला आपल्याला पाटणासुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण बघा हे पहिल्यांदा ना हे इकडूनच असं थोडंसं आता आपला हा पाठचा भाग आहे. तर आपण ह्याला काय करूया आता इकडून बघा असं घेऊया. म्हणजे चकली आपली हलणार नाही, सरळ राहील, नाहीतर ते वेडे सगळे निघून जातील. आपण जरा चारही बाजूने ह्याला अशी शिलाई मारून घ्या. आता बघा तुम्ही कशी हाताळा, चकली बिलकुल सुटणार नाही. तर आता आपण इकडे गाठ बांधून घेऊया. कट करूया. एक्स्ट्राचे धागे आहेत ते पण आपण कट करून घेऊया. इकडे जरा गाठ बांधून एक आणखीन गाठ बांधून घेऊया. वाटते की नाही मैत्रिणीने खरीखुरची चकली. तर तुम्हाला जर का ही चकली आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला चकली कशी वाटली.